नमस्कार, अभिजित भारतमधून मी रोशनी लोखंडे आणि आपण बघत आहात ARIPL प्रस्तुत न्यूज वाइब्स। नागपूर रेल्वे स्थानकावरून एक घटना समोर आली आहे। शालिमार एक्सप्रेसमध्ये 26 मुलांना संशयास्पद स्थितीत नागपूरला आणले जात होते। माहिती मिळताच रेल्वे संरक्षण दलाने तातडीने कारवाई करत सर्व मुलांना ट्रेनमधून उतरवले। तसेच मुलांसोबत उपस्थित असलेल्या एका व्यक्तीलाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांच्या गटाचे नेते छगन भुजबळ यांनी राजभवनमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर त्यांना स्थान देण्यात आले आहे। दीर्घ कालावधीनंतर कोरोनाने पुन्हा थैमान घातले आहे। भारतात कोरोनाचे 257 सक्रिय रुग्ण आहेत। केरळ, तामिळनाडू आणि महाराष्ट्रात रुग्णांची संख्या वाढत आहे। दरम्यान मुंबईतील KEM रुग्णालयात दोघांचा मृत्यू झाला आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतातील काही ट्रॅव्हल एजन्सींच्या मालकांवर, CEOंवर आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांवर व्हिसा बंदीची घोषणा केली आहे। या एजन्सीवर अमेरिकेत जाणून बुजून बेकायदेशीर स्थलांतराला प्रोत्साहन दिल्याचा आरोप करण्यात आला। अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने या संदर्भात एक निवेदन जारी केले आहे। अभिनेत्री शिल्पा शिरोडकरचा कोविड रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे। तिने याबाबत इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करून माहिती देत सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे। माझा कोविड रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे, तुम्ही सर्वजण सुरक्षित राहा आणि मास्क घाला, असे तिने म्हटले आहे। लखनौमध्ये झालेल्या सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात IPLच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे लखनौ सुपर जायंट्सचा गोलंदाज दिग्वेश राठीवर त्याच्या मानधनाच्या 50% दंड ठोठावण्यात आला आहे। बातम्यांचा थोडक्यात आढावा तुम्ही बघत होते न्यूज वाइब्स मध्ये। पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडींसह। तोपर्यंत बघत रहा अभिजित भारत। अभिजित भारत, पहुंचे हर खबर तक।